नमस्कार, मी अश्विनी पुरी. तुम्ही पाहत आहात टीव्ही टाइम न्यूज. टीव्ही टाइम न्यूजच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. घेऊया बातमीपत्राचा सविस्तर आढावा. जय श्री स्वामी समर्थ. आपलं हे मंदिर सन 2005 पासून इथे कार्यरत आहे. हळूहळू अनुषंगाने मंदिराचं डेव्हलपमेंट इथपर्यंत झालेलं आहे. मागचे जुने ट्रस्टी आणि आता नवीन सेवेकरी रहिवासी यांच्या अनुषंगाने हे विविध कार्यक्रम इथे होतात. मुख्य कार्यक्रम असतात श्री दत्त जयंती, त्याच्यानंतर स्वामी समर्थ प्रकट दिन आणि नवरात्रामध्ये 3 प्रकारचे मोठे कार्यक्रम इथे होतात. नवीन ट्रस्टच्या मध्ये जुने काही ट्रस्टी आणि नवीन ह्या मोहल्ल्यातील रहिवासी आणि सेवेकरी यांनी हातात हात मिळून आता असा प्रण केला आहे की अगदी पारदर्शितपणे ह्या मंदिराचा विकास करायचा आणि विविध कार्यक्रमांची रूपरेखा याच्यामध्ये आणत राहायची. उदाहरणार्थ श्री बादलभाऊ विरोडकर आमचे जे सरपंच आहेत या आमच्या एरियातील, त्यांनी आपल्या यंग थिंकिंग प्रमाणे, तरुण थिंकिंग प्रमाणे यावेळेस महाआरती सोहळा आणि शोभायात्रा या 2 कार्यक्रमाचं याच्यामध्ये ॲडिशन केलेलं आहे. तसेच 6 तारखेपासून ह्या 7 तारखेपासून शनिवारपासून ह्या मंदिरामध्ये पारायणपासून इथे सुरुवात होईल. 7 दिवसाचं पारायण चालेल आणि 13 तारखेला पारायणाची सांगता होईल. पारायणाची सांगता झाल्यानंतर तिथे 5 वाजता जी आरती होते त्याच्यामध्ये आपण महाआरतीचं नियोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 101 ते 151 जोडते आम्ही जोडण्याचा प्रयत्न करत आहे. ती त्याच्यामध्ये विवाहित जोडते हे एका विशेष वेशभूषेमध्ये येऊन व्यवस्थितपणे उभे राहून महाराजांची महाआरती करतील. त्याच्यानंतर शोभायात्रेचं आयोजन आहे 13 तारखेला. ते शोभायात्रा पूर्ण मोहल्ल्यातील परिक्रमा करून शोभायात्रा इथे 8:30 वाजता सांगता होईल. त्याच्यानंतर इथे भजन संध्या आहे संध्याकाळला. मुख्य कार्यक्रम हा 14 तारखेला आहे, जो दत्त जयंतीचा दिवस आहे. त्या दिवशी सकाळपासून दुपारीपासून जे सुरुवात होईल कार्यक्रमाला, तर आरती काल्यापर्यंत दुपारीपर्यंत कार्यक्रम चालेल. त्याच्यानंतर 2 ते 5 एक प्रबोधनकार कीर्तनकार इथे येणार आहेत, त्यांचं कीर्तन होईल 2 ते 5. 5 वाजतापासून इथे भजन संध्या एक मोठा भजनाचा कार्यक्रम आहे आणि सोबतच महाप्रसादाचा कार्यक्रम इथे घेण्यात येईल. माझी विनंती, हे आमचे पुजारी साहेब यांनी मागच्या 1.5 वर्षापासून मंदिराचा कारभार सांभाळला आणि खूप होतकरूपणे ते लोकांशी जुळलेले आहेत. दीपक भाऊ कडू हे मागचे 17 वर्ष या मंदिराशी जुळलेले आहेत. त्यांनी निस्वार्थ सेवा या मंदिराला दिलेली आहे. हे आमचे चिवणेजी रमेशराव चिवणे, हे बुरांडे लेआउटून खूप लांबून येतात या मंदिरमध्ये, रोज येतात दोन्ही वेळेस आणि आर्थिक व्यवस्थापन आणि मंदिराला जेवढी काही मदत करायची असेल ते करतात. अशा प्रकारे मोहल्ल्यातील जे रहिवासी आहे, सेवेकरी आहे आणि जुने ट्रस्टी आणि नवीन ट्रस्टी ह्यांच्या हातात हात घेऊन हे मंदिर आम्हाला दर्जाच्या लेवलपर्यंत न्यायचं आहे, आमचा प्रण आहे. म्हणून माझी वर्धा शहरातील आणि आजूबाजूचे गाव खेडे तसेच बाहेरून येणारे, आम्हाला एक दान एका USA वरून पण अमेरिकेतून एक दान आलेलं आहे या मंदिराला. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या दत्त जयंती प्रोग्राममध्ये सगळ्यांनी उत्साहाने सहभागी व्हावे आणि ह्या कार्यक्रमाला मोठे रूप आणून द्यावे, ही माझी विनंती आहे आपल्या न्यूज चॅनलतर्फे. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा टीव्ही टाइम न्यूज. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.